यांना तर ओळखत असालच तुम्ही. आता म्हणजे इंस्टाग्राम, युट्यूबला मॅडम व्हायरल झालेले आहेत आणि फक्त 1 किंवा दीड महिन्यात झालेला असेल, दीड महिन्याच्या आत व्हायरल झालेल्या गर्ल आहेत या. तर श्री स्वामी समर्थ या नावाने जे ते बोलतात त्या बोलण्याने सगळ्यांना भुरळ घातलेली आहे. तर मॅडमांना आज काहीतरी प्रश्न विचारूया आपण. कसं आहे, मॅडम माघारी बोलतात, भरपूर बोलतात, पण कॅमेरा समोर ओपन झाला की नाही सगळं बोलायला चालू होते सगळं. त्यामुळे बोलूया आता. लोकांना तुझ्याबद्दल काय प्रश्न आहेत की तू कुठं राहतेस, पहिला तू कुठं राहतेस, परत तुला मुलं किती आहेत, कारण की वय तुझं लहान दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर, गोबरं गोबरं गाल आहे त्यामुळे तुझं कमी दिसतंय. त्यामुळं मुलं किती आहेत तुला, किंवा परत आणि काय प्रश्न होते आपलं, तू राहतेस कुठं, मेन सगळ्यात बोंबलत. तिचं अकाउंटला एवढे मेसेज आहेत इंस्टाग्रामच्या ह्याला, तिचं म्हणजे मेसेज बॉक्स स्टक व्हायला, म्हणजे फुल व्हायला आणि मेसेज येत नाही आहे. म्हणजे मेसेज अजिबात येत नाही आहेत. 1000च्या पण 1000-2000च्या प्लस आहेत. ताई कुठे राहताय, ताई कुठे राहताय, ताई व्हिडिओ छान करताय, आणि एक जण हाय 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 म्हणून टाकतात. तर हाय म्हणून मेसेज टाकू नका. काय विचारायचं असलं तर डायरेक्ट विचारा, म्हणजे उत्तर द्यायला सोपं पडेल. काय तर सगळ्यांना तुझं पहिला आपण हे दाखवूया. मॅडम दाखवतील आपल्याला सगळं घर घर. हा, चला. तर चला आपल्या आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, इथून आमची गल्ली स्टार्ट झाल्या. इकडे एक आणि इकडे सुद्धा गल्ली गेली. आणि ह्यो बघा, ह्यो लय बडबडतोय, व्हिडिओ सारखा येतोय. आणि इकडे सुद्धा एक गल्ली गेल्या आणि बरोबर याच्या मध्यभागी आमचं घर आहे इथं. तर चला, आणि बाहेर असं शेड घातलंय पूर्ण, आणि आतमध्ये आपलं घर आहे. चला दाखवतो तुम्हाला. तर इथं स्वामी समर्थांचा फोटो आहे. इथं आपला सगळा भांड्यांचा पसारा आहे. आपलं किचन आहे. सगळ्यांना मोठा प्रश्न आहे की ताई तू भांडी कशी मांडतेस वरती. तर ती भांडी मला न लागणार आहे. जेव्हा माझे नातेवाईक येतात तेव्हाच ती भांडी खाली येतात. मला लागणारी भांडी सगळी मी इथं खाली ठेवल्यात. हे आपलं किचन. इथं मी जेवण करत असते. थोडा उभारून करते, थोडा बसून करते. इथं असं बाथरूम आहे. इथं आमचं कपाट वगैरे आहे. आणि बाकीचे सगळे शूट आपले इथं होत असतात. हेच किचन, हाच हॉल आणि हेच बेडरूम. तर सगळे इथे येत आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं बसून देतो. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मंडळी, तुम्हाला माहितच असेल की आपलं पहिलं अकाउंट विक्रम जाधव या नावाने चालू केलंय. आणि त्या आयडी भरपूर फार्मात चालू आहे. त्या आयडीचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत परवाच. थोड्याच दिवसात युट्यूब प्ले बटन सुद्धा येईल. आणि आत्ता चालू केलेलं स्वाती जाधव या नावाने ते सुद्धा चांगलं चालू आहे. आणि भरपूर लोकांच्या कमेंट आल्यात की ताई तुम्ही राहता कुठे, तुम्हाला मुलं किती आहेत, तुमचं एडिटिंग कोण करतंय, असं वगैरे वगैरे सगळे प्रश्न आले. तर मला 2 मुलं आहेत आणि माझ्या व्हिडिओचं एडिटिंग म्हणजे मी शूट कोण करतंय, तर शूट मीच घेतोय. माझ्याकडे छोटंसं स्टँड आहे. आणि जेव्हा मला स्टँडवर व्हिडिओ घेता येत नाही तेव्हा आरूचे बाबा माझ्याकडे असतात. आरूच्या बाबांचा मला भरपूर सपोर्ट आहे. प्रत्येक पावलाला आरूचे बाबा मला मार्गदर्शन करतात. आणि जेव्हा आरूचे बाबा घरात नसतात तेव्हा मात्र आमचा आरू असतो. आरू सुद्धा छान कॅमेरा धरतो. तो भरपूर आम्हाला मदत करतो. आणि राहिला प्रश्न, लोकांचा एक गैरसमज आहे की मुलं म्हणजे मुलं आम्हाला नाही असं म्हणतात. वाटतंय. काय तुमचे एवढं चांगला संसार आहे, जरा एकदा मुलं होते तुम्हाला मग कळते असं म्हणतात. त्यांना काय उत्तर देणार तू? तर मला आता लग्न माझं झालं नाही. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाल्यात आणि मला 2 मुलं आहेत. एक माझा थोरला मुलगा आरव, तो 4थीला आहे, आणि धाकटा मुलगा रुद्र, हा 1लीला आहे. फक्त ही गोबऱ्या करायची दिसत्या म्हणून जरा वय कमी वाटते. नाही म्हणजे 18 पूर्ण झाल्यावर लगेच लग्न झाले आमचं. एडिटिंग कोण करतात, शूट कोण करते ते लई गैरसमज लोकांचं. तर एडिटिंग म्हणजे मीच करतो. मी आता शिकालोय. आरूचे बाबा मला प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करत असतात. आणि प्रत्येक व्हिडिओ, हे मी धुणं धुतलं, भांडी घासलं, असं रोजच्या ब्लॉग मध्ये मला दाखवता येत नाही ना, आणि ते मला तसलं काय आवडतच नाही. तर प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये 4 का होईना मोटिवेशन लाईन असतात. मी प्रत्येकाला चांगला सल्ला देण्याचं, म्हणजे आम्ही कसं जगतोय. छोटंसं घर आहे आमचं, पण त्यात आम्ही भरपूर खुश आहे. मग तुमच्याकडे छोटं घर असेल किंवा मोठं घर असेल, त्यात पण तुम्ही सुखी समाधानाने राहायला पाहिजे, असं मी प्रत्येकाला मार्गदर्शन करायला पाहिजे. कारण आयुष्य एकदाच मिळतं. ब्लॉग का चालू केले तुला विचार? तर यांच्या कमेंटला उत्तर येत होते भरपूर की तुम्ही
खोटं खोटं असं हे करताय, व्हिडिओ पुरतं तेवढं चांगलं असेल आणि एरवी लाईफ काही तुमची नीट नसणार, कारण की परिस्थिती आमची थोडी गरीब आहे त्यामुळे. पण असं काय नाही आहे, आम्ही खूप खुश काय असतोय चिडचिड करायचं आणि म्हणतात? चिडचिडपणासाठी आणि आमच्यात काही प्रश्न नाही. मी थोडी चिडकी आहे, पण आरुचे बाबा मला प्रत्येक गोष्टीत सांभाळून लगेच मी घेतात. शांत करतो हिला, म्हणजे लगेच हसवतात मला, थंड 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 बरं करतात ठेवते, ते. माझा हात बर्फाचा असं ठेवला की गं बसते असं बाळ माझं. तर व्हिडिओ जास्त वाढवायला नको. हा, तर गावाचं नाव. लोकांचं कमेंट होत्या की ताई तुम्ही राहता कुठे? तर आम्ही जमिनीवर. थांबा जरा. तर आम्ही राहतो जमिनीवरच राहतोय, पण इचलकरंजी पासून 3 किलोमीटर पुढे असणारं मानकापूर गाव आहे चालेल. आणि तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. तर आजूबाजूने सगळा महाराष्ट्र घेरलाय आम्हाला आणि आमचा मानकापूर हे गाव तेवढा कोपरा तेवढा फक्त कर्नाटकात आलेला आहे. आणि तर मूळ गाव आमचं मूळ proper गाव आमचं प्रॉपर मिरज आहे. माझं माहेर सांगली आहे आणि ह्यांचं गाव मिरज आहे. पण आम्ही इथं कामानिमित्त म्हणजे ह्यांच्या आजोळ्यात येऊन राहिलोय. कामाला मी कागल एमआयडीसी मध्ये आहे. म्हणजे मी अजून जातोय. आता लोकांनी माझा तो पण व्हिडिओ बघितला असेल की मी काम सोडले. मी काम सोडलो नाही आहे. माझं दुसरं काम चालू आहे. मी फक्त तिथं औपचारिक मी काम 6 महिन्यापूर्वी सोडलेलं, माझं दुसरं काम चालू आहे, त्यामुळे मला लोड होत होतं. आम्ही फक्त जाणं व्हिडिओ मध्ये नाही आहे, फक्त आमचे दुसरेही भरपूर कामं चालू आहेत, चालू आहेत. 2-3 कामं चालू आहेत. तुम्हाला पण पुढे सांगतो पुढे की तुम्हाला कळेलच ते काय तुम्ही काम जर चालू व्हिडिओत आहे. येणार असाल तर असं काय करू नका की व्हिडिओसाठी काम सोडा. नाही आणि मी ह्या 3 वर्ष काम केलेले आहेत माझी, त्यामुळं मी आता ते मला जमतंय इकडं थोडं आणि तिकडं थोडं. नुसताच व्हिडिओच्या ह्याच्यात आता येणं शक्य राहिलेलं नाही, कारण ह्यातून मिळणारी रक्कम भरपूर कमी आहे. तुम्हाला अजिबात घरचा बाजार पण भागेल का नाही याचा हे आहे. आणि तुम्हाला जर यात मिळवायचं तर मिलियन मध्ये व्ह्यूज पाहिजेत. म्हणजे मला आता ते येत आहेत, तरी सुद्धा त्याचा नाममात्र शुल्क येते, त्यामुळे जास्त एवढं येत नाही की असं बाबा आमचं लगेच पण बंगला व्हिडिओला वगैरे. जोड आम्ही दुसरं काहीतरी चालू केलंय, हा, त्यामुळे दुसरं. आरुच्या बाबांनी कंपनीत जाणं बंद केलंय. बंद पण केलंय. बाकीचं काम आमचं चालू आहे. सगळं चालू आहे काम. मोबाईलवर फक्त आम्ही अवलंबून नाहीये. नाही दुसरं काम पण चालू आहे, ते चालू तुम्हाला आहे. सांगेन मी परत कधीतरी, कारण की परत तो विषय कळेल. खूप वेगळा आहे. सांगतो मी, ठीक आहे. आणि गावाचं नाव आपल्या पब्लिकला कळलं मानकापूर. असेल तर, तुम्हाला काय माहित नसेल गावाचं नाव तर मॅडमला आमच्या ताप देऊ नकोसा. मॅडम खूप 11 वाजेपर्यंत बसतात, नुसता गाव मानकापूर 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 टाईप करत बसा लागल्यात. त्यामुळे बाबा ब्लॉक कर म्हणलं एकदा आणि सांग म्हणलं तुझ्या पब्लिकला. हा. लोकांना प्रेम तर आणि भारी परत वाटतंय. तुमचे काही कमेंट असतील तर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही खटकत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कमेंटला उत्तर देणं शक्य असेल तर कमेंटला उत्तर मिळेल, नाहीतर असा ब्लॉग करेन तुमच्यासाठी. करेन. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. ओके. चला चला बाय बाय बाय, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.